HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप पहिलीपासून 12वीपर्यंत आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा सगळ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. यासाठी अर्ज कोण करू शकतो आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. गुगलला जायचं, HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम असं सर्च करायचं. ह्या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे गेल्यानंतर तुम्ही स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे. आता ही स्कॉलरशिप काय आहे ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला जर ट्रान्सलेट करून मराठीमध्ये करून वाचायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता मोबाईलमधून सुद्धा. आता ही स्कॉलरशिप आहे ती HDFC बँकेकडून दिली जाते. परिवर्तन स्कॉलरशिप ह्या स्कॉलरशिपचं नाव आहे. इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निकल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे जे विद्यार्थी शिकत असतात सर्वसाधारण आणि व्यावसायिक दोन्हीमध्ये, या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असते. मर्यादित आर्थिक क्षमता असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 75,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप आर्थिक मदत दिली जाते ह्या स्कॉलरशिपतर्फे. आता ही स्कॉलरशिप काय आहे ते समजलं. ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज कोण करू शकतो ते वाचूया आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते नंतर बघूया. शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्ही ह्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. आता पात्रता, अर्जदार सध्या भारतातील खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित संस्थेत इयत्ता 1ली ते 12वीमध्ये शिकत असावा. डिप्लोमा असो, ITI अभ्यासक्रम, आणि त्यांनी 55% त्याचे मार्क्स आहेत ते गेल्या परीक्षेमध्ये पाहिजेत. कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून म्हणजे पूर्ण कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. भारताचा नागरिक पाहिजे. आणि ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षामध्ये काही आर्थिक किंवा कौटुंबिक काही प्रॉब्लेम म्हणजे संकटाचा सामना करावा लागला असेल त्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे सगळ्यांनाही स्कॉलरशिप आहे, पण असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना 3 वर्षामध्ये काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम सहन करावा लागला आहे आणि खर्चामध्ये सगळा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आणि दुसरं म्हणजे डिप्लोमासाठी जे अर्जदार आहेत त्यांनी 12वी करून डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं असेल तर ते इथे अप्लाय करू शकतात, हे सुद्धा इथे सांगितलं आहे. आता फायदे काय आहेत तर निवडलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 6वीसाठी 15,000 रुपये आणि 7वी ते 12वी किंवा डिप्लोमा, ITI आणि पॉलिटेक्निकलसाठी 18,000 रुपये आणि हे दरवर्षी दिले जाणार आहेत. कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर पासपोर्ट साईज फोटो, मागची मार्कशीट गेल्या वर्षीची, त्याच्यानंतर शासनाने जारी केलेलं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तरीसुद्धा चालेल. पॅन कार्ड नसेल तर तुमचं ID असेल स्कूलचा तरी तोसुद्धा चालणार आहे. तसंच तुमचा 26-27चा जो तुम्ही ॲडमिशन घेतलेलं त्याचं ॲडमिशनची स्लिप किंवा फीची रिसिप्ट आहे ती किंवा बोनाफाईड ह्याच्यापैकी काहीही चालेल. बँक खात्याचा तपशील म्हणजे कॅन्सल चेक, दोघांपैकी काहीही. उत्पन्नाचा पुरावा, ग्रामपंचायतीने किंवा सरपंचाने दिलेला उत्पन्नाचा पुरावा असेल किंवा तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा पुरावा असेल तरीसुद्धा चालेल. किंवा तुम्ही शपथपत्र लिहून देताना माझं एवढं एवढं उत्पन्न आहे आणि सही, तसं तुझं चालणार आहे. आणि कौटुंबिक काही प्रॉब्लेम आला असेल 3 वर्षामध्ये मागे मगाशी सांगितल्याप्रमाणे तर त्याचा काही पुरावा तुमच्याकडे असेल तो देऊ शकता. पुरावा म्हणजे नेमकं काय इथे दिलेलं आहे. संकटाचा पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये यांचा समावेश आहे. म्हणजे कोणाची डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा कोणाची नोकरी गेली असेल तर तसं काही सर्टिफिकेट किंवा त्यांना नोटीस आलेली असते ते चालणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल इमर्जन्सी असते घरामध्ये त्याचा पण पुरावा चालणार आहे. आता तुम्ही अर्ज कसा करायचा ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते इथे लाईव्ह बघणार आहोत. आता अर्ज करा इथे जो ऑप्शन आहे आता मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घेते. अप्लाय नाववरती क्लिक करायचा. आता इथे जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला साइन इन करायचं आहे आणि जर तुम्ही इथे ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचा. आता इथे पहिल्यांदा आपण कोणाचं अकाउंट बनवत असू तर ह्या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंट म्हणून ऑप्शन आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करायचा. जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आणि याच्या अगोदर ह्या कोणत्याही म्हणजे ह्या वेबसाईटवर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. आता फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, लास्ट नेम, सरनेम टाकायचं आहे, तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, एक पासवर्ड तयार करायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन करायचं आणि इथे साईनअपवरती क्लिक करायचं. साईनअप केल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करू शकता.
आता इथे ऑलरेडी ज्याचं आपण फॉर्म भरतो आहे त्याचं ऑलरेडी इथे होतं अकाउंट, म्हणून डायरेक्ट मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकला आणि लॉग इनवरती क्लिक केलं. माहिती टाकून झाली, लॉग इन केलं की तुमच्यासमोर यू हॅव सक्सेसफुली लॉग इन असं येईल. तिथे ओके करायचं आहे. आता ओके केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा रीड दिस केअरफुली म्हणून येईल. परिवर्तन ECSS प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट 26-27, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना. आता इथे पुन्हा सेम तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. मगाशी वाचला आहे तसा सेम आहे. तर इथे कन्सर्ट आहे तो टिकमार्क करायचा आणि स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. ॲप्लिकेशन स्टार्ट केल्यानंतर व्हेरीफाय युअर आधार म्हणून ऑप्शन येईल. कनेक्ट डिजिलॉकर हा एक ऑप्शन आहे. तुमचं डिजिलॉकरला सगळे डॉक्युमेंट्स असतात. जर असेल तर येईल, नसेल तर तुम्हाला डायरेक्ट आधार कार्ड ऑथेंटिकेशन करण्यासाठी ऑप्शन येईल. आता इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा, त्याला OTP येईल तो टाकायचा आणि सबमिट करायचा. आता इथे तुमचे डिजिलॉकरला सगळे डॉक्युमेंट्स असतात, जसं की आधार कार्ड असतो, तुमचं 10th मार्कशीट असतं, इन्कम सर्टिफिकेट, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स डिजिलॉकरला असतात. जर असतील तर हा ऑप्शन येईल, नसतील तर नाही येणार. आता इथे आधार कार्ड द्यायचं आहे, मार्कशीटसाठी टिकमार्क करायचं आहे. तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ते तुम्ही इथून टिकमार्क करू शकता, ते डायरेक्ट फेच करून घेतात. अलाव करायचं आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डायरेक्ट फेच करून, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना सगळी माहिती भरायची गरज नाही पडत. तुमच्या डॉक्युमेंट्सनुसार सगळी माहिती आपोआप भरून जाते, जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेत ते. आता आधार कार्डप्रमाणे इथे सगळी माहिती येते, तुम्ही एकदा बघायची आणि इथे प्रोसीड अँड कंटिन्यू म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता प्रोसीड आणि कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल दिसेल तुमची. तुमचं नाव, सरनेम हे ऑलरेडी टाकलेलं असेल, डेट ऑफ बर्थ वगैरे. आता तुम्हाला कास्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही जनरलमध्ये असाल तर जनरल, सगळ्या प्रकारच्या SC ST OBC सगळ्या कास्ट इथे दिलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर पर्सनल डिटेल, फॅमिली डिटेल, सोशल, एज्युकेशनल, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, रेफरन्स, प्रूफ तुम्हाला जे अपलोड करायचे आहेत, अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता आपण कास्ट सिलेक्ट करून घेऊया. तुमची जी काही कास्ट आहे ते सिलेक्ट करून घ्या. दुसरं ऑप्शन आहे डू यू हॅव एनी डिझॅबिलिटी. जर अपंग वगैरे असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तुमचा स्कूलकडून अपार ID असतो, तो असेल तर टाकायचा आहे, मॅन्डेटरी नाही आहे, नाही टाकला तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID ते आपोआप येतो. तुम्हाला एक अल्टरनेट मोबाईल नंबर देण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तिथं तुम्ही अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकता आणि व्हॉट्सअप नंबरसाठी सुद्धा आहे, तो तिथे व्हॉट्सअपचा नंबर देऊ शकता. आता तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे. तो पत्ता व्यवस्थित, रूम नंबर वगैरे सगळं ह्या ठिकाणी टाकून, तुमचा पत्ता जर सेम असेल, कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. आणि सगळं टाकून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स टाकण्यासाठी ऑप्शन येईल. आता फॅमिली डिटेल्समध्ये टोटल अर्निंग मेंबर्स, म्हणजे तुमच्या घरामध्ये किती कमावते व्यक्ती आहेत असं विचारलं आहे, तर किती असेल ते लिहायचे. कोण कमावत नाही आहे असे किती आहेत ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला किती सिबलिंग आहेत, भावंड बहीण किती आहात तुम्ही, ते या ठिकाणी लिहायचं आहे. आता तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड लिहायचं आहे, जर अनमॅरिड असाल तर नो ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. आता तुमचं फादरचं स्टेटस विचारलं आहे. तुमचे वडील आहेत, असतील तर सगळी त्यांची माहिती द्यायची आहे, नसतील तर तसासुद्धा ऑप्शन आहे इथे, तो ऑप्शन चूज करायचा आहे. तुमच्या वडिलांचं नाव, त्यांचं क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर ते काय काम करतात ते, आणि त्यांचा मोबाईल नंबर, हे सगळं टाकून झाल्यानंतर सेम तुमच्या आईचं पण पूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत. आईचं नाव, आईचं क्वालिफिकेशन आणि आता काय करते, होममेकर असेल तर होममेकर, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर सोशल इकॉनॉमिक कंडिशन. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम ह्या 2-3 वर्षामध्ये जर असेल आणि तुम्ही आता पुढे कसं मॅनेज करणार असाल, म्हणजे मॅनेज होणारं आहे की सपोर्टची गरज आहे किंवा लाँग लास्टिंग सपोर्टची गरज आहे, म्हणजे शिक्षणासाठी मला कंटिन्यू सपोर्टचीच गरज लागणार आहे, मला काही मदतच नाही आहे, असे हे ऑप्शन्स आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे चूज करून घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या घरात काही TV किंवा जे काही आपल्या घरी असतं ते विचारलं आहे. गॅजेट म्हणजे तुमच्या घरी कोणते यंत्रणा आहेत, दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला चूज करायचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही हे नाही चूज केलं, सोडून दिलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचे असेल तर करू शकता, किंवा नोन म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता. आता इथे तुम्हाला सेम तुमचं जे घर आहे ते रेंटनी आहे की स्वतःचं आहे ते विचारलं आहे. परत व्हीआयकल म्हणजे कोणती सायकल, स्कूटर, कार जे काही असेल तुमच्या घरात तर तिथे चूज करायला ऑप्शन आहे, मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल.
फक्त हे मॅन्डेटरी आहे, तुमचं घर रेंटने आहे की स्वतःचं आहे ते तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर रेसिडेन्स टाईप तुम्हाला जे आहे ते लिहायचं आहे. एरिया अर्बन आहे की रुरल आहे की सेमी अर्बन आहे ते ह्या ठिकाणी लिहायचं आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर APL BPL जे काही असेल किंवा AAY असतं अंत्योदय अन्न योजनेचं, तर कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. काय तुम्हाला 2-3 वर्षामध्ये काय हे झालं होतं क्रिसिस म्हणजे लॉस झाला होता फॅमिलीमध्ये की फॅमिली इन्कममध्ये की कोणाला मेडिकल इमर्जन्सी आली होती, जो काही क्रिसिस आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. आता तुमच्या वडिलांची इन्कम इथे विचारली आहे, ती वडिलांची इन्कम टाकायची आहे. मदरची इन्कम तुम्हाला 0 टाकायची आहे जर हाऊसवाईफ असेल तर. आणि तुम्ही जर अर्निंग करत असाल तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. टोटल अर्निंग किती करतात लोक, तर 2 असेल तर 2 लिहायचे, 1 असेल तर 1च लिहायचं आहे. तुम्ही सिलेक्ट करून इथे लिहू शकता आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स टाकण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही कितवीमध्ये शिकत आहात, पहिलीपासून ते 12वीपर्यंत तुम्ही कोणत्या वर्गामध्ये आहात ते सिलेक्ट करू शकता. किंवा ITI डिप्लोमाला असाल तर तुम्ही ITI डिप्लोमापैकी जे करत असाल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि इथे अकॅडमिक सिस्टीम म्हणून ऑप्शन आहे, तर तो सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा लिहू शकता की कशा पद्धतीने तुमचा कोर्स आहे. जर ITI किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल तर, आणि 11वी 12वी किंवा 10वी जे काही दुसरं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं जे आहे ते सिलेक्ट करू शकता. आता इथे ॲन्युअल, सेमिस्टर किंवा ट्रेमिस्टर जे काही ऑप्शन्स असतात ITI वाल्यांना ते चूज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारलेत काही, तर त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इथे द्यावे लागतील. जसं की प्लीज टेल अस अबाउट युअर सेल्फ, युअर फॅमिली बॅकग्राऊंड अँड हाऊ दिस स्कॉलरशिप विल हेल्प यू अचीव युअर एज्युकेशनल गोल्स. तर तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला जे लिहायचं तुम्ही इथे लिहू शकता. आता ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. तुम्हाला जसं लिहायचं तसं तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता. इफ यू आर शॉर्टलिस्टेड वी मे कॉन्टॅक्ट यू फॉर फिजिकल व्हेरिफिकेशन. ते तुम्हाला जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात तर फिजिकल व्हेरिफिकेशनचं करतील तर तुम्हाला चालणार आहे का, तर आय ॲग्री करायचा. फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या घरचा प्रॉपर पत्ता त्यांना द्यायचा, म्हणजे ते फिजिकल व्हेरिफिकेशनला ते येऊ शकतात आणि बघू शकतात जे काही आहे ते खरं आहे का. क्वेश्चन नंबर 5 आहे, प्लीज डिस्क्राईब युअर क्रिसिस. म्हणजे तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर तो तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि त्याची डेट वगैरे माहिती असेल तर तुम्हाला डेट वगैरे लिहायचे. आता आर यू इंटरेस्टेड इन अटेंडिंग मेंटरशिप. तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल पुढच्या शिक्षणासाठी तर तो सुद्धा तुम्ही ते लिहू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला ते गायडन्ससुद्धा प्रोव्हाइड करून देऊ शकतात. आता तुमचं कोणी HDFCमध्ये कामाला असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता जो कोर्स करत आहात तो कसा आहे, फुल टाईम आहे की पार्ट टाईम आहे, तो ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चूज करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही आता जे स्टडी करत आहात ते कसं आहे, म्हणजे डिस्टन्स लर्निंग आहे की हॉस्टेलर आहात तुम्ही की डे स्कूल म्हणजे दिवसा तुम्ही शाळेत जाता, जे काही आहे ते. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट गव्हर्मेंट आहे की गव्हर्मेंट एडेड आहे की प्रायव्हेट आहे, हे सगळं झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे 2 रेफरन्स द्यायचे आहेत. रेफरन्स तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरपैकी देऊ शकता, कोणाचाही देऊ शकता. जर तुम्ही कुठे कामाला असाल तर त्या एम्प्लॉयरचा देऊ शकता, मेंटॉरचा देऊ शकता, सरांचा देऊ शकता. पण या ठिकाणी फॅमिली फ्रेंड म्हणून ऑप्शन आहे, तो चूज करा आणि तो रेफरन्स द्या. आता रेफरन्स 2मध्ये तुम्हाला सेम तुमचा फॅमिली फ्रेंडचा देऊ शकता किंवा कोणाचाही तुम्हाला द्यायचा, तो त्याचं नाव लिहायचं, काय आहे तो फॅमिली फ्रेंड आहे की अदर आहे ते लिहायचं, त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचा. आता तुम्हाला तुमचे आयडेंटिटी प्रूफ इथे अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही तुमचं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर कार्ड, काही तुमचं जे आहे ते अपलोड करू शकता. अपलोड कसं करायचं, ह्या सिम्बॉलवरती जायचं, क्लिक करायचं आणि तुमची जिथे फाईल आहे तिथून ती इथे अपलोड करायची आहे. PDF स्वरूपामध्ये फाईल पाहिजे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेम बँकेचं बुक प्रूफ म्हणून काय अपलोड करायचं आहे तुम्हाला, तो ऑप्शन येईल. तर तुम्हाला बँकेचं प्रूफ, तुम्हाला कॅन्सल चेक द्यायचं आहे की बँक पासबुकचं फर्स्ट पेज द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10चं मार्कशीट असेल तुमचं तर ते 10चं मार्कशीट द्यायचं आहे. इन्कम प्रूफमध्ये तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, पण आपलं जे तहसीलदारकडून आलेलं असतं इन्कम सर्टिफिकेट ते पण तुम्ही देऊ शकता. ग्रामपंचायतीचं असेल तर ते तुम्ही जरी देणार असाल तरी तुम्ही ते इन्कम सर्टिफिकेट गव्हर्मेंट इश्यू असं सिलेक्ट करू शकता. किंवा रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. 11चं मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला फी रिसिप्ट अपलोड करायची आहे. जर तुमच्याकडे फी रिसिप्ट नसेल आत्ता, तुम्ही आत्ताच ॲडमिशन घेतलं असेल आणि नसेल, तर तुम्ही ॲडमिशन स्लिपसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता फी रिसिप्टच्या बदल्यात. आता इथे तुम्हाला रिव्ह्यू म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही हे सगळे प्रूफ अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर रिव्ह्यूमध्ये जायचं आहे. आता ते रिव्ह्यू आणि सबमिट करताना तुम्हाला काही डिटेल्स एडिट करावीशी वाटली, काही चुकीचं वाटलं, तर त्यासमोर इथे एक सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलवरती जायचं आणि क्लिक करायचं. तुम्ही ती डिटेल्स तुमची एडिट करू शकता. आता इथे टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते टिकमार्क करण्यासाठी दिलेले आहेत. तुमची सगळी माहिती खरी आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही अपलोड केल्यात त्यासुद्धा बरोबर आहेत, हे सगळं विचारलेलं आहे, ते वाचून घ्यायचं. ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेल येईल तुम्ही सबमिट केल्याचा, आणि नंतर पुढे तुमचं शॉर्टलिस्टेड होईल, जे काही असेल ते सगळं तुम्हाला मेलवरती सांगण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ज्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करा. ज्यांना खरंच या स्कॉलरशिपची गरज आहे त्यांच्यासोबत तर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या स्कॉलरशिपचा चांगला फायदा होईल. आणि अशा पद्धतीने हा तुम्ही फॉर्म भरून सबमिट करू शकता.